विलास गावंडे. माझ्या कामात नुकताच म्हणजे 2 दिवस झाले रेल्वेमध्ये रेल्वे चालक म्हणून रुजू झालो होतो. मला तसे ट्रेनिंग दिले गेले होते. आज माझा पहिला दिवस होता. 2 दिवस आधी मी फक्त माहिती घेत होतो की रेल्वे चालक कशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असतात. आज मला आमच्या शहरापासून ते चंद्रपूर या ठिकाणी जायचे होते. मी संध्याकाळच्या 6 वाजेपासून आमच्या स्टेशनमध्ये येऊन दाखल झालो. माझ्या समवेत आमचे एक वरिष्ठ रेल्वे चालक होते. आम्हाला खूप लांबचा प्रवास होता. जवळजवळ 8 तास तरी आम्हाला चंद्रपूरला जायला लागणार होते. मी आमच्या ऑफिसात येऊन बसलो होतो. पहिला प्रवास असल्याने धाकधूक होतीच आणि ही जबाबदारी खूप जीवघेणी होती. माझ्या आई आणि वडिलांच्या सांगण्यावरून मी ही नोकरी पत्करली होती. आमच्या दोघांच्या जबाबदारीवर खूप लोकांच्या आयुष्याचा प्रश्न होता. असो, माझे वरिष्ठ रेल्वे चालक श्री सदाशिव मोहिते हे आधीच रेल्वे इंजिनमध्ये येऊन उभे होते. ही रेल्वे आमच्या शहरापासून निघणार होती. ते काही तपासात असताना मला दिसले. मी इंजिनच्या दरवाजाजवळ आलो. त्यांच्या पाया पडलो. मी हे करीत असताना माझे वरिष्ठ माझ्याकडे पाहत होते. मला म्हणाले, मी सुद्धा नवीन नवीन आलो होतो तेव्हा असेच केले होते. मला माझे दिवस आठवले. मी नुकतेच हसून आत प्रवेश केला. दिसायला अगदी रुबाबदार होते. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट घालून ते आणि मी कामाला सज्ज झालो. आम्हाला निघायला अजून काही वेळ अवकाश होता. मी त्यांना माझ्याबद्दल सांगत होतो. रात्रीचे 7 वाजत आले होते. आमच्या रेल्वेची निघण्याची वेळ झाली. मोहिते सर यांनी जाण्याच्या वेळी हॉर्न दिला. मी खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिले. गर्दी अगदी तुरळक होती. मोहिते सरांनी अजून एकदा हॉर्न दिला. याचा आवाज अगदी कर्णकर्कश होता आणि सरांनी मला एक बटन मागून पुढे करण्यास हाताने इशारा केला. पण हळूहळू कर असे सांगितले. रेल्वेच्या इंजिनचा आवाज झाला आणि हळुवारपणे आमची रेल्वे जाऊ लागली. माझा आज पहिला दिवस होता. मला माझ्या लहानपणाच्या आठवणीने भारावून टाकले. मी माझ्या आईवडिलांसोबत रेल्वेने बऱ्याच वेळा प्रवास केला होता, पण मी आज स्वतः रेल्वे चालवणार होतो. मोहिते सरांनी अजून एक हॉर्न दिला आणि हा आवाज थोडा कमी वाटला, कारण यामध्ये रेल्वेचा आवाज मिसळत होता. सरांनी मला दिशा दर्शवत असताना एक नकाशा दाखवला. तो पाहत असताना ते म्हणाले, हे चालले आहे ती आपली रेल्वे आहे. हा जो हिरवा पट्टा दिसत आहे त्याच पट्ट्याने आपल्याला जायचे आहे. यामध्ये कुठली बारीकशी चूक होता कामा नये. मी तुला सांगेल तेच कर आज, हसून ते म्हणाले आणि पुन्हा त्यांनी हॉर्न वाजवला. आमच्या समोरून उजव्या बाजूने एक रेल्वे सुसाट वेगाने पास झाली. तिच्या आवाजाने मी थोडा गांगारून गेलो. मी फक्त पाहत होतो मोहिते सर कशा प्रकारे रेल्वे चालवत होते. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे 8 वाजत आले होते. आम्हाला एक स्टेशन लागले. त्यात लाल रंगाचा सिग्नल होता. सरांनी मला रेल्वेचा वेग कमी करायला सांगितला. मी विसरून गेलो की हळूवार करावा लागतो. मग एक हलकासा झटका आला. सरांनी माझा हात पकडला जो मी ब्रेकवर ठेवला होता. तो पुढे करून त्यांनी हळूवार मागे केला. तशी आमची रेल्वे हळूवार वेगाने जाऊ लागली. तिचा वेग कमी झाला आणि ठराविक ठिकाणी ती येऊन थांबू लागली. मला सर म्हणाले, मी तुला आधीच म्हणालो होतो की यामध्ये छोटीशी चूक करू नको. मी काहीच बोललो नाही. गाडी स्टेशनवर थांबली होती. 2 मिनिटे झाली असतील. सरांनी मला इशारा केला. त्याआधी त्यांनी एक हॉर्न दिला. मी हळूवार गाडीचा वेग वाढवला. सरांनी पुन्हा हॉर्न दिला. हे बघ विलास, आता मी तुला जसे सांगतो तसेच कर, असे म्हणून त्यांनी एक बटन दाबायला सांगितले. त्यात एक वळण होते. त्यानुसार गाडी वळत चालली. सर अधूनमधून रेल्वेचा हॉर्न देत होते. आता रात्रीचे 9 वाजत आले होते. आम्हाला एक स्टेशन लागले. त्यात हिरवा लाईट लागला होता. सरांनी मला सांगितले, आपल्याला या ठिकाणी थांबायचे नाहीये, म्हणून वेग कमी न करता तसाच राहू दे. सर, यामध्ये काही लिस्ट असते का गाडी थांबवण्यासाठीची? मी आमच्या समोर असलेल्या
डिजिटल नकाशामध्ये पाहून म्हणालो. त्यांनी मला सांगितले, हे बघ, ज्या ठिकाणी हिरव्या रंगाची खूण आहे त्या ठिकाणी आपल्याला रेल्वे थांबवायची नाही. मला माहिती होते की गाडी चालवत असताना फक्त समोरच पाहायचे आहे. इतक्यातच आमच्या केबिनची लाईट बंद सुरू होऊ लागले आणि पुन्हा काही वेळाने चालू झाले. आम्हाला बरेच टेन्शन यायला लागले. त्या टेन्शनमध्ये गाडी थांबवायची नव्हती. आता रात्रीचे 12 वाजले. मला आता भूक लागली होती. पुढच्या स्टेशनवर आमची रेल्वे जवळजवळ 15 मिनिटे थांबणार होती. त्या ठिकाणी आम्हाला जेवण वगैरे करायचे होते. पुन्हा लाईट गेले आणि काही 5-6 मिनिटात पुन्हा लाईट आले. आम्हाला एक लाल सिग्नल दिसला. मी हळुवारपणे गाडीचा वेग कमी केला. मी आता पूर्ण नाही पण थोडं थोडं शिकलो होतो. रेल्वे तिच्या नियोजित जागी थांबली होती. बाहेर गर्दी कमी होती. सरांनी मला जेवायची खूण केली. तसा मी केबिन बाहेर पडलो आणि कॅन्टीनमध्ये जाऊन जेवायची ऑर्डर सांगितली. मी घड्याळात पाहिले तर रात्रीचा 1 वाजत आला होता. मी मोहिते सरांना पाहत होतो पण ते कुठे दिसत नव्हते. बहुधा ऑफिसात गेले असावे. 15 मिनिटात मी जेवून घेतले. पैसे देऊन मी रेल्वेच्या इंजिनमध्ये येऊन उभा राहिलो. बाहेर बराच वेळ झाला. सर आले नाहीत. मी डोकावून बाहेर पाहू लागलो तर मला ऑफिसात बरीच गर्दी जमा झालेली दिसली. मी त्या ठिकाणी जाऊ लागलो तर मला मागून आवाज आला, अरे विलास, कुठे निघालास? चल, आपल्याला खूप उशीर झालाय. चल लवकर. ते इंजिनमध्ये चढले सुद्धा आणि मी त्यांच्या मागे निघालो. सरांनी हॉर्न वाजवला. आवाज ऐकून ऑफिसातले काही कर्मचारी मला बाहेर येताना दिसली. काहीतरी कुजबुज होताना मला दिसली. मी रेल्वेचा वेग वाढवला तशी मला धावपळ दिसली. सर मला म्हणाले, विलास, समोर पाहून नीट गाडी चालव. मी त्यांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे चालू लागलो. आमचा वॉकी टॉकी वाजत होता. सर तो घेऊन मागे गेले. मला समोर पाहून रेल्वे चालवण्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. काही वेळाने ते बाहेर आले. त्यांनी तो वॉकी टॉकी आतच राहू दिला असावा. आता मी समोर पाहून रेल्वे चालवत होतो. मला एका मोठ्या आवाजाने दचकून सोडले. हा आवाज इतका मोठा होता की माझ्या छातीत धडधडायला लागले. हा रेल्वेच्या हॉर्नचा होता. मी बाजूला पाहिले तर सर आले होते. इतक्यातच आमच्या केबिनची लाईट गेली. मला तर काही दिसत नव्हते. फक्त समोरचे लाईट होते. काहीतरी बिघाड झाला असावा. पण रेल्वे योग्य रीतीने चालत होती. आता एक स्टेशन आले. त्याचा लाईट हिरव्या रंगाचा दिसला. मी गाडीचा वेग कमी न करता तसाच ठेवला. आता रेल्वेमध्ये सगळीकडे अंधारच अंधार होता. आता मध्ये काही दिसत नव्हते. फक्त डिजिटल नकाशा. पुढच्या स्टेशनवर आमची गाडी थांबल्यावर मला बाहेर एक कर्मचारी आमच्या केबिनजवळ येताना दिसला. तो आमच्या केबिनजवळ येत असताना त्याला मागून कोणीतरी आवाज दिला. बहुधा त्याला कुणाचा तरी कॉल आला असावा. असे इशारा करणारा व्यक्ती मला दिसला होता. सरांनी हॉर्न दिला. मला त्या हॉर्नने भानावर आणले. मी गाडी हळुवारपणे चालवू लागलो. काही वेळाने पुन्हा गाडीचा वेग वाढवला. आता 5 वाजत आले. सर अधूनमधून हॉर्न देत होते. आता एक स्टेशन आले. त्या ठिकाणी मला 5 मिनिट आमची रेल्वे थांबवायची होती. मी बाजूने जाणाऱ्या एका चहावाल्याला आवाज दिला आणि 2 चहा सांगितला. चहा घेऊन मी त्याला पैसे दिले आणि सरांकडे पाहिले तर सर मला कुठे दिसले नाही. बराच वेळ झाला. चहा पण थंड होत होता. मी चहा घेतला आणि मला हॉर्नच्या आवाजाने भानावर आणले. सर, मी तुमच्यासाठी चहा घेतला होता. कुठे गेला होतात तुम्ही? मी गाडी चालू करीत सरांना म्हणालो, अरे मी चहा घेत नाही. हसत सर मला म्हणाले. काही वेळाने आमच्या केबिनची लाईट येत जात होती. मला तर काहीच सुधरत नव्हते. आता जवळजवळ सकाळचे 7 वाजत आले. मला योग्य रीतीने ते मार्गदर्शन करत होते. शेवटी मला चंद्रपूर आल्याचे जाणवले. कारण सगळीकडे कौलारू घरे दिसत होती. विलास, विलास, सर जोरात ओरडले. अरे लाल सिग्नल आलाय ना, वेग कमी करायचा आहे ना.
मी पाहिले की सरांनी आधीच वेग कमी केला होता. सर, मला माफ करा, मला भानच नाही राहिले. अरे, नेहमी नेहमी मी नाही येणार तुला सांगायला. असा वेडेपणा नाही करायचा आता यापुढे. आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, त्याकडे लक्ष देऊन कामं करायची. असे म्हणून त्यांनी गाडीचा ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि ते रेल्वेच्या खाली उतरले. मला रेल्वेचा एक कर्मचारी बोलवायला आला. तुम्हाला आता ऑफिसात बोलावले आहे. मी त्याच्या मागे मागे गेलो. मी आत ऑफिसात जाऊन पाहिले तर आत बरेच कर्मचारी माझीच वाट पाहतायत की काय असे दिसत होते. मी त्या ठिकाणी समोरच्या मोठ्या सरांकडे जाऊन उभा राहिलो. ते मला म्हणाले की तुझे नाव काय आहे? मी विलास गावंडे. मी त्यांना म्हणालो, तू नवीनच आहे ना? हो साहेब, मी त्यांना उत्तर दिले. अरे, तू नवीन असून या ठिकाणी कशी काय रेल्वे आणलीस? साहेब मला आश्चर्याने विचारत होते. पण मी तर फक्त नावाला होतो. रेल्वे तर मोहिते सरच चालवत होते. अरे विलास, सर काल रात्रीच हे जग सोडून निघून गेलेत. ज्या ठिकाणी ही रेल्वे जास्त वेळ थांबली होती त्याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते हे जग सोडून निघून गेले. मला सांगितले गेले की तुला तेथील कर्मचारी थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण तू कोणाचेच न ऐकता रेल्वे चालू केली. तुला वॉकी टॉकीवर पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तू काहीच प्रतिसाद नाही दिला. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तू रेल्वे कशी काय आणली? मी त्यांना म्हणालो, साहेब पण मला रेल्वे चालवणे नाही जमले. माझ्यासोबत मोहिते साहेब होते. ते म्हणाले, हे कसे शक्य आहे? मोहिते सर तर हे जग सोडून गेले आहेत. मी म्हणालो, आणि मग माझ्यासोबत ते कोण होते? मी धावतच बाहेर पडलो. कुठलाही विचार न करता मी इंजिनच्या जवळ आलो. आता आतमध्ये मला कोणीच दिसले नाही. बाहेर येताना मी दरवाजा लॉक केला होता. मला आता समजले की माझ्यासोबत मोहिते सर होते. पण मला आता सगळा प्रकार आठवला जो कालपासून माझ्यासोबत झाला होता.